नमस्कार, मी स्नेहल किचन वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असणार आहात। तर आता आंब्याचा सीझन सुरू आहे सध्या, सगळीकडेच बाजारात आंबे आलेले आहेत आणि आज आपण त्यामुळे आपल्या किचनमध्ये आंब्याचा शिरा करणार आहोत। तर आंब्याचा शिरा केशरी रंगाचा आणि खायला देखील तितकाच असा टेस्टी असा आंब्याचा शिरा आज आपण तयार करणार आहोत। तर आंब्याचा शिरा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। तर यासाठी 1 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक रवा आहे हा। त्यानंतर 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी आंब्याचा रस घेतलेला आहे, 2 आंब्यांचा हा रस आहे आणि या ठिकाणी अर्धी वाटी आपण तूप घेतलेलं आहे। तूप तुम्ही अजून देखील घेऊ शकता, अर्धी ते पाऊण वाटी घेतलं तरी चालू शकता। या ठिकाणी ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत थोडेसे आणि या ठिकाणी 2 ते 2 विलायची घेतलेले आहेत, त्याचे आपण पावडर करून घालणार आहोत। तर चला तर अधिक वेळ न करता आता आपण आंब्याचा शिरा बनवायला घेऊयात। आंब्याचा शिरा तयार करण्यासाठी गॅसवरती कढई मी ठेवलेली आहे गरम करायला। आता कढई गरम झालेली आहे, यामध्ये 1 वाटी रवा आपण घालून घेऊयात। हा रवा आपण 2 ते 3 मिनिटं असंच कोरडाच थोडंसं भाजून घेणार आहोत। आधी याला 2 ते 3 मिनिटं असं सावकाश असं बारीक गॅसवरती आपण थोडं मीडियम गॅस करायचं, जास्त मोठाही करायचं नाही, नाहीतर मग जळू शकतो। हलवून घ्यायचं याला असंच 2-3 मिनिटं। आता आपण यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घेऊयात। रवा कोरडा भाजून घेतल्यानं छान हलका झालेला आहे। आता यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घेतलेले, याला आता आणखी 1 ते 2 मिनिटं आपण असंच थोडंसं हलवून घेऊयात। आता 3 ते 4 मिनिटं तूप घातल्यानंतर आपण रवा छान हलवून घेतलेला आहे। आता आपला रवा छान फुललेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण यामध्ये दूध पाणी घालून घेणार आहोत। तर यासाठी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी मी 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी एकत्र करून गरम करून घेतलेले आहे। आता गॅस बंद करून घेतलेला आहे। तर यामध्ये आपण आता दूध आणि पाणी एकत्र करून घेतलेले आहे, 1 वाटी दूध आहे आणि 1 वाटी पाणी आहे, ते आता आपण लागेल असं घालून घेऊयात। आता या ठिकाणी दूध आणि पाणी आपण घेतलेले, 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी आहे, हे गरम करून घेतलेले आपण लागेल असं आता यामध्ये घालून घेऊयात थोडं थोडं। आपण आता दूध पाणी घालून हा जो रवा आहे तो शिजवून घेणार आहोत। थोडं घातलेले, अजून थोडं शिल्लक आहे दूध पाणी। दुधामुळे काय होतं की आपला जो शिरा आहे तो टेस्टला पण छान होतो आणि कलर पण त्याला छान असा येतो। तर अजून थोडं शिल्लक आहे, तुम्हाला हवा असेल, दूध आवडत नसेल तर 2 वाट्या पाणी तुम्ही देखील घालू शकता दुधाच्या ऐवजी, किंवा 2 वाट्या दूध घातलं तरी चालू शकतं। या ठिकाणी 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घेतलेले आहे, राहिलेलं पण दूध पाणी आपण अशाच पद्धतीने घालून घेऊयात। आता आपण पाणी घालून घेतलेलं आहे, सगळं दूध पाणी एकत्र करून घालून घेतलेलं आहे। आपला रवा छान फुललेला आहे, आता तुम्ही पाहू शकता। आता या ठिकाणी जो आपण आंब्याचा रस बारीक करून घेतलेला आहे तो पण यामध्ये घालून घेऊयात। पूर्णपणे आंब्याचा रस या ठिकाणी घेतलेला आहे, तो घालून घेतलेला आहे। आता आंब्याचा रस आपण यामध्ये छान असा मिक्स करून घेऊयात। पाहू शकता तुम्ही किती छान असा कलर येतोय। गॅस आपला बारीकच ठेवायचा आहे। या ठिकाणी एक टिप आहे, सुरुवातीला रवा भाजत असताना मीडियम गॅस ठेवायचा आहे। तूप घातल्यानंतर ज्यावेळेस आपण रवा भाजणार आहोत त्यावेळेस बारीक गॅसवरती भाजायचा आहे आणि दूध पाणी घातल्यानंतर देखील आपण बारीक गॅसवरतीच ठेवलं होतं। आता देखील बारीक गॅसवरतीच आपण याला झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत। याला किती छान असा कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी अगदी छान नैसर्गिक असा केशरी कलर या ठिकाणी आलेला आहे। आता आपण याला 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊयात। पूर्णपणे रस यामध्ये मिक्स होईपर्यंत आपण याची थोडी वाफ काढून घेऊयात। या ठिकाणी आता 2 मिनिटं झाकण ठेवून आपण याला वाफ काढून घेऊयात। आता 2 मिनिटं झालेली आहेत। 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपल्या शिऱ्यामध्ये
रव्यामध्ये छान असा आंब्याचा पल्प आता छान असं मिक्स झालेला आहे, छान कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता। आता या ठिकाणी आता आपण साखर घालून घेऊयात। तर रवा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि रवा भाजल्यानंतरच आंब्याचा पल्प आपण घालायचा आहे, नाहीतर मग कच्चा रवा असताना जर आंब्याचा पल्प घातला तर मग हा जो शिरा आहे आंब्याचा तो बिघडू शकतो, ही एक टीप आहे। तर आता आपण या ठिकाणी साखर घालून घेऊयात। चवीनुसार साखर घालायची आहे, आंब्याचं जसं गोडीचं प्रमाण आहे त्यानुसार तुम्ही घालू शकता। या ठिकाणी मी पूर्ण साखर घातलेली आहे। आंब्याची टेस्ट थोडी आंबट असल्यामुळं मी 1 वाटी साखर या ठिकाणी 1 वाटी रव्यासाठी वापरत आहे। आणि दूध पाणी जे आहे ते 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी दूध 1 वाटी पाणी असं प्रमाण आहे। जर तुम्हाला दूध नको असेल तर तुम्ही फक्त पाणी देखील घेऊ शकता 2 वाट्या 1 वाटी रव्यासाठी। तर आता इथे आपण साखर घातलेली आहे। आता 2 मिनिटं आपण झाकण ठेवून याला होऊ देऊयात। 3 ते 4 मिनिटं आपण झाकण ठेवल्यानंतर आपला आता आंब्याचा शिरा छान तयार झालेला आहे, इथं पाहू शकता तुम्ही। आता यामध्ये आपण वेलची पावडर तयार करून घेतलेली 1 चमचा तिथं घालून घेऊयात। वेलची पावडर घालून आपण याला छान मिक्स करून घेऊयात। यामुळे काय होईल, आपल्या शिऱ्याला छान असा टेस्ट येते। आता या ठिकाणी पाहू शकता। आता आपण जे तूप ठेवलेलं आहे थोडंसं ते पण आता घालून घेऊयात। या ठिकाणी आता आपण तूप घालून घेऊयात। याच्या आधी 3 ते 4 चमचे तूप घातलं होतं मी भाजताना। आता ही या ठिकाणी आपण राहिलेलं तूप घातलेले आहे। या ठिकाणी मी 1 चमचा तूप शिल्लक ठेवलेले, बाकी तूप घालून घेतलेले आहे। तुमच्या आवडीनुसार तूप अधिक कमी जास्त करू शकता, पण अर्धी ते पाऊण वाटी तूप पुरेसं आहे या शिऱ्यासाठी। आता छान असा आपला या ठिकाणी शिरा तयार झालेला आहे। आपण आता वाटीला तूप लावून घेऊयात आतून आणि हे डिमोल्ड करून तुम्हाला सर्व करून दाखवते मी। वाटीला तूप लावून घेतलेलं आहे आतून आणि यामध्ये आता आपण शिरा भरून घेणार आहोत आणि याला असं थोडंसं प्रेस करून घेऊयात हलक्या हाताने। आता आपण हा शिरा डिमोल्ड करून घेऊयात। यामध्ये या ठिकाणी केशर काड्या घालून घेतलेल्या आहेत। आता आपण ड्राय फ्रुट्स घालून घेऊयात। काजू बदामाचे काप आपण या ठिकाणी घालून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती छान असा आपल्या या ठिकाणी आंब्याचा शिरा तयार झालेला आहे। अगदी छान असा पाहू शकता तुम्ही, नैसर्गिक अगदी त्याला कलर आलेला आहे सुंदर असा। या ठिकाणी जर केशर असेल तर तुम्ही घालू शकता किंवा मग नुसते ड्राय फ्रुट्स वगैरे घालून देखील आपण छान याला सजवू शकतो। पाहू शकता तुम्ही किती छान असा शिरा या ठिकाणी आपला तयार झालेला आहे। आजचा माझा जो आंब्याचा शिरा आहे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा। 1 वाटी रवा आहे तर त्यामध्ये ह्याच प्रमाणामध्ये तुम्ही करून पहा नक्की। आणि यासाठी दूध पाणी घातल्यानंतर गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि अगदी आंब्याचा सीझन नसेल तेव्हा देखील तुम्ही हा शिरा तयार करू शकता। अगदी बाजारामध्ये मँगो पल्प मिळतो त्यामध्ये देखील आपण हा तयार करू शकतो, पण त्यावेळी आपल्याला साखरेचं प्रमाण कमी वापरायचं आहे, कारण जो तयार बाजारामध्ये मँगो पल्प मिळतो तर त्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं। त्याचा वापर करून देखील आपण कोणत्याही सीझन मध्ये असा मँगो शिरा नक्कीच तयार करू शकता। आजची माझ्या आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता भेटूया पुन्हा एका अशाच छान अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत रेसिपी पाहिल्याबाबत सर्वांचे खूप खूप धन्यवाद।